सामाजिकीकरणाच्या टप्प्याची सुरुवात डॅश. आता सामाजिकीकरण म्हणजे काय? आपण व्यक्ती म्हणून समाजशील प्राणी आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. तो कुटुंबाच्या माध्यमातून सामाजिक क्रियेला सुरुवात करतो, ती अन्य गोष्टीमध्ये पुढे पुढे घेऊन जातो. म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो तिथले असणारे अन्य जे नातेवाईक आहेत, अन्य जे समाजातील लोक आहेत, यांच्यासोबत मी विचारांची देवाणघेवाण करतो आणि मग माझं सामाजिकीकरण घडून येतं. म्हणजे सोशल अँगलला हा विचार होणं गरजेचं. म्हणजे विद्यार्थ्याचं सामाजिकरण कितपत झालं. मग सामाजिकरणामध्ये काय होतं, तर विद्यार्थ्यांना इतरांच्या भावभावना समजून घेणं, आपल्या भावना इतरांपुढे प्रकट करणं हे अभिप्रेरित असतं. मग सामाजिकरणाच्या टप्प्याची सुरुवात ही कुठून होते, तर सुरुवात होते अर्भक अवस्थेपासून. कारण नुकतंच जन्माला आलेलं बाळ त्याला आपण अर्भक म्हणतो, आणि हे अर्भक आई वडिलांचं किंवा इतर नातेवाईकांचं काय करत असतं, अनुकरण करण्याचा प्रयत्न करतं, त्यांच्याकडून भाषा शिकण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे सामाजिककरण होण्याची सुरुवात ही कुठून होते, अर्भक अवस्थेमधून होत असते. ह्याच्यावरती तुम्हाला टीईटीला पण प्रश्न विचारला जातो, सीटीटीला पण, आणि आपल्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारला जातो.